हे माझे केस. तुम्हाला पण माझ्या केसासारखे केस वाढवायचे आहेत का, किंवा दाट घनदाट असे बनवायचे आहेत का केस माझे? तर मी सांगितलेला टिप्स तुम्हाला टिप्सही सांगेन आणि औषधही सांगेन. त्यानुसार तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा, हे लाडू कसे बनवायचे, काय काय ह्याच्यात घ्यायचं ते तुम्हाला दाखवते. आणि नक्की करून बघा आणि त्याचा 100% रिझल्ट येईल. माझा अनुभव आहे. हे केस बघा माझे आहेत ना छान. पण मी सांगितलं टिप्स सहित व्यवस्थित करा. जे मी सांगितलं ते करून बघा, तुम्हाला नक्की याच्यात फरक पडेल. आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक करा. हाय, नमस्कार. मला खरोखर तुमच्याशी बोलता येत नाही. बोलण्याची खूप हौस आहे, पण असं होतं ना, सकाळ उठल्यापासून छोटं बाळ आपल्या घरी आहे, त्यामुळे मला काही जसं मी पटापट करायचं तेही मला कधी कधी टाकता येत नाही मला. त्यामुळे राग मानू नका. आणि आता सध्या पाण्याची टंचाई आहे. पाणी पण सकाळी येतं 2 टाइम, सकाळी 2 तास 3 तास, संध्याकाळी 2-3 तास. त्यामुळे आपलं दिवस चाललं आहे. त्यामुळे मला खरोखर रेसिपी टाकता येत नाही, त्यामुळे राग मानू नका. आज तुम्हाला मी दाखवणार आहे एक फेवरेट सगळ्यांची रेसिपी नाही आहे. आधी सगळ्यांना आवडणारे काय असतं, आपले केस. हे जे आपले केस आहेत, हे केस आपले कसे व्यवस्थित राहतील. माझे जास्त मोठे नाही आहेत केस, तरीसुद्धा मी त्यांना व्यवस्थित थोडंसं आठवड्यातून 2दा तेल लावते. केस धुते मी आठवड्यातून 2दा. ॲलोवेरा लावते. हे तर माझं चालूच असेल. हे माझे केस आहेत. आणि त्यामुळे काळं लावायच्या आधीच तुम्हाला दाखवावं. म्हणजे आता कधी कधी काय होतं, हा कलरमुळे केस मोठे वाटतात. ते बघा, हे माझे केस आहेत. तसेही तर हे असे माझे केस. त्या केसांसाठी मी शॅम्पू तर लावावंच लागतं. 5 बहिणी, त्यातली एक सर्वात छोटीच होती म्हणा. पण चौघीनं आमच्या एका टोपात गरम पाणी करायची, थोडी कोमडून त्यात निरमा पावडर टाकायची आणि त्याच्याने आमचे हे केस धुवायचे. आमचे केस ह्याच्यापेक्षाही खूप मोठे होते. ते गेले आणि मग रागाने मी युकट पण करायला लागली, कारण ते वाढायचंच नाही. वाढायचे पण ते जायचे केस. तर मी एक व्हिडिओ बघितली होती आपले तोडकर साहेबांची. त्याच्यामध्ये तुम्ही त्रिफळा खा सांगितलेलं. तर खरोखर मी त्यापासूनच त्रिफळा चूर्ण जो बोलतात तो मी आणला. त्यांनी सांगितलं तसंच मी केलं. त्यांची मी व्हिडिओ बघून मला वाटलं चल आपण करून बघूया. म्हणजे मी केसांसाठी, मला खूप केसांची आवड आहे आणि ते मी केस खूप जपते पण. मी ॲलोवेरा ताई त्या पुण्याला आल्यापासून आमच्या गार्डनमध्ये ॲलोवेरा वगैरे पण लावलेला आहे. मग ते ॲलोवेरा लावते, त्याच्याने पण केस आपले स्मूथ होतात, एकदम छान होतात केस आपले. ते आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा मी ते लावते. त्याच्यानंतर शॅम्पूचा धुवायलाच लागतात. आणि रोज रात्री बघा, हे त्रिफळा चूर्ण आहे. हे 100 ग्रॅम मी चूर्ण घेतलेलं आहे. त्याच्यात आपण हा गूळ 100 ग्रॅम जो आपलं गूळ पावडर आहे, तर आपल्याला कमीत कमी 100 ग्रॅमपेक्षा थोडंसं कमी किंवा 100 ग्रॅम बोललं तरी चालेल, कारण थोडं मी कमी घेते 100 ग्रॅमपेक्षा. ते आता आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. तर हा मी गूळ घेणार आहे खिसून. ऑर्गॅनाइजच गूळ घ्या, किंवा आपला ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधांच्या इथे पण गूळ भेटतो. तर ते नाही भेटलं, साधं गूळ घेतलं तरी चालेल. पण ऑर्गनाइज गूळ भेटला तुम्हाला, ते घेतलं तर छानच आहे, उत्तम आहे अगदी. आता हे 100 ग्रॅम आपल्याला त्रिफळा चूर्ण आहे, त्याच्यावर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपला गूळ जास्त आहे तर तुम्हाला आता अंदाजे घ्यायचं आहे. ते किसून घेतलं ना का चूर्ण आहे ना, ते पटकन मिक्स होतं. आता आपला हा 100 ग्रॅम थोडंसं कमीच आहे, म्हणजे कमीच घेतलं, कारण कडवट पण थोडीशी कडवट असते ना, हे आपल्या तोंडाला लागलं पण पाहिजे. हे आपण 100 ग्रॅम
पावडर त्यात मिक्स करून घेऊया. चूर्ण, त्रिफळा चूर्ण. असं मिक्स करायचं ना की दोन्ही पण एकजीव व्हायला पाहिजेत. असे आपण आयुर्वेदिक असल्यामुळे आपल्याला भीती नाही की याचा काही वेगळा दुष्परिणाम होईल म्हणून. केस तर जे आपले गळतात, केस गळतात ना, ते पण पूर्णपणे थांबतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि मी हे मिश्रण मी एकत्र करते. आणि दुसरं म्हणजे आपल्याला प्रत्येक बाईला केस खूप आवडतात. मग ते छोटे असो मोठं असो आपण खूप निगा राखण्याचा प्रयत्न करतो, तरीही केस आपले गळतात. मग आपल्याला वाईट वाटतं. माझं असं न झालं त्याच वर्षी माझे केस थोडेसे, तेव्हा स्टोव्ह होते, गॅस नव्हता, माझे केस थोडेसे जळालेले. मग पार्लर होतं तिथे जवळपास, तिथे विचारलं, बाबा माझे केस जळाले, म्हणजे खाली असे स्टोव्ह होता खाली आणि असं मागून थोडे जळाले. मग आता काय करायचं? मग ते पार्लरवाले तुमचे केस वाढणारच नाही, तुम्ही असं करा ते कापा म्हणून, कारण ते वाकडे तिकडे झालेले ना केस. म्हणून ते मी कापले. मग ते मी कधी युकटच करायची किंवा नंतर वर्षांनी 6 महिन्यांनी जरा वाढले का मी कापायची. कारण ते असं व्हायचं माझे केवढे मोठे केस होते आणि एकदमच बारीक झाले खूप. त्रिफळा चूर्ण आणि गुळ आपलं व्यवस्थित मिश्रित झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे पण गोळे करून घेणार असे गोल गोल करून घ्यायची. जसे तुम्ही खाल ना तेवढ्या आकाराचे तुम्ही बनवा. खाताना जर तुम्हाला वाटलं की कडवटपणा जास्त आहे तर थोडंसं गूळ तुम्ही त्यात अजून ॲड करू शकता. आपला पोट पण साफ होतं ह्याच्याने. मग आपण डॉक्टरकडे जातो ना, डॉक्टरने एकदा औषध दिलं का लगेच आपल्याला गुण नाही, आपल्याला काही दिवस ते औषध तर घ्यावंच लागतं. तसंच हे आहे, तुम्ही एकदा कराल बाबा नाही थांबत, काय ताईने सांगितलं आहे ते घ्या, तुम्ही कंटिन्यू घ्या. तुम्हाला 1-1.5 महिना तुम्हाला चांगला अनुभव येईल. आणि आता माझे जर केस तुम्ही बघितले त्याप्रमाणे तर तुम्हाला आला असेल अनुभव. आता आपले हे त्रिफळा चूर्णाचे लाडू तयार आहेत. बघा करून तुम्ही. सांगू का ताई, सगळ्या ताईंना मी सांगते की ह्याला जास्त खर्च नसतो. फक्त थोडंसं आपल्याला 100 ग्राम पावडर, ते मी 50 रुपये 100 ग्राम का 30 रुपये 100 ग्राम म्हणलं आहे. गूळ आपण घेतलं तरी तो 100 ग्राम बोलला तर त्याचे 100 रुपयाचं हे काम आहे. आपण वेगवेगळे केस वाढवण्यासाठी वेगवेगळे औषधं आणतो, वेगवेगळ्या कॅप्सूल घालतो. ते खाण्यापेक्षा हे आयुर्वेदिक आहे, ह्याच्याने काही कसलाही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्हीही करून बघा. नाही आवडलं तर मला आवडण्याचा प्रश्नच नाही. नाही तुमच्या केसाला त्याचा उपयोग झाला तर मला मेसेज करा. आणि ही माझी जी तुम्हाला आज दाखवलं आहे केसासाठी खास, तर तुम्हाला आवडलं असेल तर आपला नक्की लाईक करा, मला आवडेल. आणि काही तुम्हाला अडचण असेल तर मला मेसेज करा. थँक्यू.